दिव्य तालुका कडेगाव जिल्हा सांगली वांगी येथे भव्यदिव्य अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त भव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। तर या मैदानात समालोचन कुणी केलं, नंतर या मैदानामध्ये बक्षीस किती होती, या मैदानाचं झेंडा पंचाचं कोणी काम केलं, या मैदानात कोणकोणती प्रमुख बैल आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या मैदानामध्ये एवढा फायनल व्हायला एवढा का उशीर झाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। तर या मैदानामध्ये जवळजवळ या मैदानाला अंबिका देवीची यात्रा भरते। या यात्रेनिमित्त जवळजवळ 45 वर्षाची परंपरा आहे। जवळजवळ 45 वर्षापासून या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। आज 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त आज शिवजयंती सुद्धा होती आणि आज इथं आपल्या कडेगाव वांगी येथे बैलगाडी शर्यतीचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं होतं। तर या बैलगाडी शर्यतीमध्ये जवळजवळ 275 गाड्यांनी सहभाग नोंदवला होता। जवळजवळ 38 गट झाले होते। 38 गट झाल्यानंतर या मैदानामध्ये प्रमुख बैल कोणकोणते आले हे आपण थोडक्यामध्ये पाहिजे। तर प्रमुख बैल पाहायला गेलं तर आपल्या सर्वांचा लडका बैलगाडी क्षेत्रातला सर्व बैलगाडी महाराष्ट्राला वेळ लागून संपूर्ण जगाला वेळ लावून टाकणारा तो म्हणजे सर्वांचा बकासूर साहेब, दशम हिंदकेसरी बकासूर साहेब आणि त्याच्यासोबत होता प्रकाश बाबू फडकर यांचा वजीर। आणि दुसरं पाहायला गेलं तर दुसरी गाडी होती ज्या चटणी भाकरीचा पैलवान समजला जातो तो म्हणजे घरणीकरांचा राजा आणि त्याच्यासोबत होता त्यांच्याच गावातील एक आदत बैल तो म्हणजे महबूब। दुसरं पाहायला गेलं तर वैभव शेठ मुठे यांचा महबूब आणि त्याच्यासोबत होता देवाबाई। ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे। नंतर ज्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलगाडी मालकाचा दबदबा होता तो म्हणजे स्वर्गीय पंढरीनाथ फडके यांची नवीन खरेदी ते म्हणजे दादा सरकार यांचा तुफान आणि त्याच्यासोबत होता तांबेकरांचा सुंदर। ही गाडी सुद्धा अतिशय चांगली धावण्यासाठी आलेली होती। तो दुसरं पाहायला गेलं तर वाटेगावकरांचा बादल असेल, नंतर त्याच्यासोबत विटेकरांचा चेंडू असेल, ही प्रमुख बैल या मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून इथे धावण्यासाठी आले होते। आणि जवळजवळ 38 गट झाले। 38 गटामध्ये 12व्या गटामध्ये आपला घरणीकरांचा राजा पळाला, पहिल्याच दुसऱ्या तिसऱ्या गटामध्ये आपला बकासूर आणि वजीर पळाला। नंतर प्रमुख बैल या मैदानात गट पास सेमीसाठी पात्र झाले। नंतर सेमीसाठी पात्र झाल्यानंतर प्रमुख बैल सेमी सुद्धा पात्र झाले। पण घरणीकरांचा राजा अनेक लोकांचा प्रश्न होता की घरणीकीचा राजा आज सेमीला का पळाला नाही, नेमका प्रॉब्लेम काय झाला याचं उत्तर सुद्धा मला व्हिडिओमध्ये देणार। तर अंधारामुळे फायनल व्हायला एवढा उशीर का झाला, जवळजवळ 38 गट होते। नंतर सेमी सुद्धा 5 वाजता झाला होता आणि फायनल अंधारात पार पडला। नेमकं याचं कारण काय याचा विषय सुद्धा मी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे। व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत कारण काय की याची संपूर्ण करणे तुम्हाला शेवटपर्यंत संपवेल, त्यामुळे व्हिडिओ अतिशय। आता यामध्ये फायनलसाठी कोणकोणत्या गाड्या पात्र झाल्या आणि कोणकोणत्या गाड्याचा किती क्रमांक आला हे पाहिले। तर जवळजवळ 4 गाड्या फॉल झाल्या, लॉबी टच झाल्यामुळे 4 गाड्यांना आज उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले। तर यामध्ये कोणकोणत्या गाड्या उत्तेजनार्थ बक्षीसाठी पात्र ठरल्या हे आपण याच्यामध्ये थोडक्यात व्हिडिओमध्ये पाहिजे। तर जे 7व्या क्रमांकाची उत्तेजनार्थ गाडी पात्र ठरली ती गाडी म्हणजे गायत्री गोल्ड ओडिसा याच्या नावावरती त्यांनी आज नशीब आजवलं। त्यांचा पाहायला गेलं तर सुंदर आणि त्याच्यासोबत होता विटेकरांचा जेव्हा ही गाडी आज गुलालसाठी पात्र ठरली। ही गाडी गटाला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पळाली, नंतर सेमीला सुद्धा चांगल्या प्रकारे सेमी काढून आज गुलालसाठी पात्र ठरले, आज उत्तेजनार्थ बक्षीसाठी पात्र ठरले। नंतर 6व्या क्रमांकाची गाडी यशवंतराव जोशी यांचा बादल आणि त्याच्यासोबत होता तो म्हणजे विटेकरांचा चेंडू। जे वैभव शेठ कदम जे राजाबैलाचे मालक आहेत, नाही राजाबैलाचे सुट्टी मेकर आहेत, त्यांचा एक चेंडू बैल, त्या चेंडू बैल आज सुद्धा राजा मैदानात फायनल नसला तरी आज त्यांचा चेंडू बैल आज फायनलसाठी पात्र होता। आणि चेंडू आणि बादल आज उत्तेजनार्थ बक्षीसाठी आज गुलालासाठी मानकर ठरलेली गाडी ते म्हणजे चेंडू आणि बादलची। नंतर 5व्या क्रमांकाची गाडी म्हणजे ते वैभव शेठ मुठे यांचा महबूब आणि त्याच्यासोबत होता देवाबाई। अशी गाडी सुद्धा गटाला अतिशय चांगल्या प्रकारे पळाली, सेमी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पळाली। आणि आज अंधार झाल्यामुळे ही गाडी थोडीशी लॉबी फॉल झाली, त्यामुळे ही गाडी आज गुलाल उत्तेजनार्थ बक्षीसाठी पात्र ठरली। दुसरं पाहिलं गेलं तर मोहिल शेठ धुमाळ यांचा सर्वांचा लाडका, सर्वांचा भारताचा संपूर्ण जगाचा लाडका तो म्हणजे आपला दशम हिंदकेसरी बकासूर आणि त्याच्यासोबत होता प्रकाश भाऊ फडकर। ही गाडी 2 नंबर तासापर्यंत धावत होती आणि ज्यावेळेस निकाल रेषेच्या जवळ येत होती त्यावेळेस निकाल रेषेच्या जवळ थोडासा अंधार होता आणि ही गाडी पुढे येऊन लॉबी टच झाली आणि ही गाडी आज उत्तेजनार्थ बक्षीसाठी पात्र ठरली। ती गाडी म्हणजे मोहिल शेठ धुमाळ यांचा बकासूर आणि त्याच्यासोबत प्रकाश भाऊ फडकर यांचा वजीर। ही गाडी चांगल्या अतिशय गटात सुद्धा चांगल्या प्रकारे मिळाली। अंतरामध्ये सेमी सुद्धा चांगला अंतराने काढला, पण फायनलला अंधार पडल्यामुळे आपल्या बकासूर सहसा अंधार पडल्यामुळे जास्त बकासूरची गाडी फॉल होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि ही गाडी आज वजीर आणि बकासूरची गाडी फॉल ठरली। तर जवळजवळ 4 गाड्या टॉपच्या गाड्या होत्या, पण ही गाडी 5च्या अगोदर फायनल झाला असला तर आजचा जो निकाल आहे तो निकाल आज वेगळा पाहायला मिळाला होता, असं 100% माझं तर मत आहे। तर आज दुसरं पहिल्यांदा तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली तो म्हणजे आपल्या बाजीराव शेठ माने घरणीकरांचा
त्याच्यासोबत होता छब्या आणि त्याच्यासोबत होता तो म्हणजे शंभू. आणि छब्या आणि शंभू आज तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. छब्याला सुद्धा भरपूर दिवसापासून संघर्ष करावा लागता. संघर्ष करावा लागल्यानंतर आज शेवटी त्यांना आज तृतीय क्रमांकाचा मानकरी मिळाला. अनेक दिवसापासून छब्या सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावणारा बैल आहे. जो राजाच्या गावचाच बैल आहे तो म्हणजे आपला छब्या आणि त्याच्यासोबत होता शंभू. आणि शंभूने आज छब्याची गाडी गटाला सुद्धा चांगल्या प्रकारे पळाली, सेमीला सुद्धा चांगल्या प्रकारे पळाली आणि आज ती उत्तेजनार तृतीय क्रमांकाची मानकरी आज ठरली. दुसरं पाहिलं तर द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली ते म्हणजे मुकुंद कोडाळकर यांचा संग्राम आणि त्याच्यासोबत होता घरणीकरांचा डस्टर. ही गाडी सुद्धा आज द्वितीय क्रमांकाची कडेने पळून आज दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. आणि आज सर्वात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली ते म्हणजे गाडी ज्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलगाडा मालकाचा धबधबा होता तो म्हणजे स्वर्गीय पंढरनाथ शेठ फडके, गुरुनाथ शेठ फडके यांचा नवीन खरेदी त्याचा तुफान आणि त्याच्यासोबत होता तांबेकरांचा सुंदर. ही गाडी गटाला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पळाली. सेमीला सुद्धा अंतरात सेमी काढून दिलीप नानेने आज सेमी काढला आणि आज फायनलला गाडी मधनं असल्यामुळे आज ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. ही गाडी कुठलीही फॉल नव्हता. आज सरळ ही गाडी सरळ आली. आज प्रथम क्रमांकाची मानकर 1 नंबरला गाडी उतरली आणि प्रथम क्रमांकाची मानकर सुद्धा ठरली. तर मित्रांनो आज तुफान आणि सुंदरची गाडी कशी पळाली तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये करा. आणि तुफान पुढे इथून पुढे सुद्धा बिंजोडला नाव करेल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर दुसरं पाहायला गेलं तर राजाच्या गाडीला निकाल का नाही दिला तर ज्या 12व्या गटामध्ये राजा अतिशय चांगल्या प्रकारे पळाला. एक आदत कोंड त्यांच्याच गावातील आदतगाव कोंड महबूब नावाचा आदत कोंड आहे तो आदत कोंडासोबत आज राजा पळाला 12व्या गटामध्ये. अतिशय चांगल्या प्रकारे राजा पळाला. पण ज्यावेळेस 2 नंबरला गाडी उतरली त्या 2 नंबरच्या गाडी उतरलेल्या बैलगाडी मालकाने राजाच्या गाडीवरती ऑब्जेक्शन घेतलं. ज्यावेळेस राजाच थोडाशी सुट्टीच्या वेळेस राजाने थोडी हालचाल केली आणि त्यावेळेस सुट्टी मक्करचा पाय थोडासा पुढे पडला. त्यामुळे राजाच्या गाडीचा निकाल आहे तो बाद करण्यात आला आणि जी गाडी 2 नंबरला उतरली त्या गाडीला निकाल देण्यात आला. तर निकाल राजाची गाडी सुद्धा अतिशय चांगली प्रकारे पळाली. आज राजाची गाडी गुलाल पात्र ठरत होती पण थोडंसं बॅड लक लागलं आणि राजा आज त्यांना गट पास होऊन त्यांना गटाला हार पत्करली आणि त्यांना घरी जावं लागलं. तर राजा नक्कीच पुढच्या मैदानात सुद्धा कमबॅक करेल आणि राजा गुलालसाठी पात्र होईल. तर दुसरं पाहायला गेलं तर जवळजवळ 4 गाड्या आज 2 जे मैदानामध्ये जवळजवळ फॉल होण्याचं गाड्याचं प्रमाण सुद्धा अतिशय जास्त होतं. जो 7वा क्रमांक आहे 7व्या क्रमांकामध्ये सुद्धा संपूर्ण गट फॉल झाला. नंतर जो 21 क्रमांकाचा गट आहे 21 क्रमांकाचा गट सुद्धा संपूर्ण फॉल झाला. नंतर सेमीमध्ये सुद्धा गाड्या अनेक फॉल झाल्या. तर मित्रांनो जे तास होतं हे थोडं अतिशय नेटाचं होतं आणि नंतर नेटाचं असल्यामुळे जे मधल्या रेषा होत्या त्या थोड्याशा दिसेनाशा झाल्या त्यामुळे गाड्या थोड्याशा फॉल होण्याचं प्रमाण सुद्धा अतिशय जास्त होतं. तर दुसरं पाहायला गेलं तर या मैदानामध्ये जे सेमी 3 क्रमांकाचा थोडासा गोंधळ निर्माण झाला होता. गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. आज जे गाडी 1 नंबरला उतरली तो म्हणजे गणावादळ ग्रुप यांचा गणाभाऊ आणि त्याच्यासोबत होता दुसरा नंदी. ही गाडी यांच्यावरती थोडंसं बैलगाडी संघटनेशी थोडी चर्चा झाली. त्यानंतर बैलगाड्या संघटनेवरती जी गणाभाऊ वादळ ग्रुप यांचा तडसरकरांचा जो गणाभाऊ आहे या गाडीला गाडी लॉबी टच दिली आणि त्या गाडीला आणि आयोजकामध्ये आणि ज्यामुळे गणाभाऊ मालक आहेत बैलगाडी मालक यांच्यामध्ये थोडीशी चर्चा झाली आणि त्यामुळे जे बैलगाडीचं फायनलचा निकाल होणार होता फायनलचा फेरा होणार होता तो थोडासा लेट झाला. जवळजवळ 6 ते 6:30 वाजता फायनलचा फेरा झाला आणि जवळजवळ 4 बैलगाडी मालकांना आज त्यांना 1 नंबर 2 नंबर गाड्या उतरल्या असत्या पण त्यांना अंधारामुळे त्यांना उत्तेजन बक्षिसावरती समाधान मानावं लागलं. तर इथूनच